नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यामधून. प्रतापगड जिल्ह्यामध्ये धोलापानी नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा मजदूर आत्माराम. हा आत्माराम त्याच्याच शेजारी असलेल्या एका गावामध्ये एक फॅक्टरी होती. ज्या फॅक्टरीमध्ये हा काम करून त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवायचा. याची पगार 10 ते 15,000 होती. त्याच्यामुळे तो जो येणारा पैसा आहे तो थोडाफार घरी द्यायचा, बाकी स्वतःवरती खर्च करायचा. नशेडी होता एक नंबरचा, एकदम वाईट काम करायचा आणि नाड्याचा ढिल्ला. ज्या वेळेला दारू प्यायचा त्यावेळेला गावातल्या महिलांसोबत हा वाईट काम करायचा आणि त्यांना ते पैसे देऊन टाकायचा. त्यामुळे परिवारामध्ये थोडेफारच पैसे वाचायचे. याच्या परिवारामध्ये याला 3 पोरी होत्या. 2 पोरी जुळ्या होत्या जो की लहान होत्या आणि एक मोठी दीपा नावाची पोरगी ती मोठी होती. दुसरी मंजू आणि गीता या 2 लहान पोरी त्या 12वीमध्ये शिकत होत्या आणि दीपा 12वी होऊन घरीच बसलेली होती. आता ही सगळी परिस्थिती बघून ती दीपा तिच्या वडिलाला म्हणते की पप्पा, आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. आपल्या घरात काहीच राहत नाही. माझ्या ज्या 2 लहान बहिणी आहेत त्यांना शाळेसाठी पैसा लागतो, ते सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही दारूमध्ये उडवताय. तर आता याच्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. माझी आई जाऊन 4-5 वर्ष झालं. मी कसं तरी सांभाळते त्या बहिणींना. मला त्याच्यासाठी आता काम करावं लागेल. तुमच्या फॅक्टरीमध्ये काही काम आहे का बघा मला त्या ठिकाणी. त्यावेळेला हा आत्माराम तिला होकार देतो आणि फॅक्टरीमध्ये जातो. त्या ठिकाणी जाऊन तिच्या मालकाला विचारतो की मालक, माझी एक पोरगी आहे, 12वी कंप्लीट झाली, काही काम असेल तर सांगा. त्यावेळेला तो म्हणतो हो ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही, उद्यापासून घेऊन. क्लर्कचं काम आहे आपल्या फॅक्टरीमध्ये, जे की लिखाण काम केलं. तसंही तुझी पोरगी 12वी शिकली म्हटल्यानंतर लिहायला वाचा येत असेल, लिखाण काम करेल आपल्या फॅक्टरीमध्ये. दुसऱ्या दिवशीपासून दीपा आणि तिचा बाप आत्माराम त्या फॅक्टरीमध्ये कामाला जाऊ लागतात. ज्या वेळेला ती त्या ठिकाणी गेली त्यावेळेला बघते तिचा बाप कायम नशेत असतो, काही काम करत नाही. तिला अशी आशंका होती की काही दिवसात आपली नोकरी जाईल आणि झालंही तसंच. कारण हा आत्माराम दारूच्या नशेमध्ये त्या फॅक्टरीमधल्या महिलांना काहीही बोलायचा, छेडछाड करायचा, काम तर अजिबात करत नव्हता. त्याच्यामुळे त्याची नोकरी गेली. आता त्याची नोकरी गेली. या दीपाला सांगितलं होतं मालकानं, तू येऊ शकत असेल तर ये, पण एकटी कशी जाणार. त्यामुळे हिला ही नोकरी सोडावं लागली. आता दोघं घरीच राहिली. 1 रुपयाचंही उत्पन्न नव्हतं. बाप दारू पितोय, त्याच्यामुळे आता करायचं काय. दीपा तिच्या बापाला म्हणू लागली, कुठं तर काम बघा पप्पा, काम बघा. असंच काम शोधत असताना किसनलाल नावाचा एक याच गावामध्ये राहणारा जमीनदार, या जमीनदाराचा 2-3 दिवसापूर्वी नोकर पळून गेलेला होता. त्याने नोकर ठेवला होता सालगडी, पण तो तिथून पळून गेला. त्याच्यामुळे हा एक कामगार शोधत होता. त्याच वेळेला या आत्मारामला त्या ठिकाणी काम भेटतं. हा आत्माराम त्या ठिकाणी जाऊन म्हणतो की मालक, भरपूर दिवस झाले काम माझं नाही, गेलेलं आहे नोकरी, तर मला इथं काम पाहिजे होतं, भेटेल का. हा किसनलाल त्याला म्हणतो की अरे, एकच नंबर झालं, मी 2 दिवसापासून नोकर शोधतोय, तुलाही नोकरीची गरज आहे, तू माझ्या इथं काम कर, मी तुला 12-13 हजार रुपये देईल. आता हा आत्माराम एकदम खुश झाला. गावातल्या गावात काम भेटलंय, कुठं जायची गरज नाही, रानात आहे. आणि रानात एका जमीनदाराच्या घरी काम काय असतं, थोडंफार काम असतं. आणि तसंही याच्यामध्ये मला 12-13 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर मला काहीच अडचण नाही काम करायला. त्यावेळेला हा आत्माराम त्या किसनलालला होकार देतो आणि त्याच्या तिथं दुसऱ्या दिवशीपासून काम चालू करतो. हा किसनलालबद्दल बोलायचं झालं तर 100 एकर जमीन होती गावामध्ये. एक गूळ तयार करण्याचं गुऱ्हाळ होतं. ऊस होता सगळ्या रानामध्ये. एकदम श्रीमंत व्यक्ती होता, पण नाड्याचा ढिल्ला व्यक्ती. याला कोणतीही स्त्री बघितली की तिच्याकडे बघतच राहायचा एकदम वाईट वासनेने. आणि दारू तर त्याच्या नशेनशेत भिंगलेली होती. दारू पिल्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता. जेव्हापासून हा आत्माराम आला होता तेव्हापासून या दोघांची चांगलीच मैफिल रंगली होती. आत्मारामला येतानाच दारू घेऊन या लावाचा गावातून आणि हे दोघं रानामध्ये बसून दारू प्यायचे. काम तर थोडंफारच व्हायचं, पण या दोघांची मैफिल चांगलीच रमली होती. या किसनलालच्या रानामध्ये महिला मजदूर तर काही येत नव्हत्या. त्याची ही अवस्था बघून त्याच्या रानामध्ये पाऊल पण ठेवत नव्हत्या, कारण त्यांना माहिती होतं हे त्या ठिकाणी गेले, हा त्यांची छेड नक्कीच काढेल, यांच्यासोबत वाईट काम नक्कीच करेल. आता कसा तरी हा तुकाराम तेवढा मजदूर होता. तुकारामला हा किसनलाल म्हणतो की अरे, आपल्या रानामध्ये जे ऊस आहे त्या ऊसामध्ये भरपूर गवत झाले, तण झाले, ते काढण्यासाठी महिला मजदूर पाहिजे आहेत, बघ कुठं भेटत असेल तर. त्यावेळेला हा म्हणतो की माझी पोरगी दीपा येईल, बघतो विचारून. दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्यानंतर हा तिला म्हणतो की माझी तब्येत जरा खराब आहे आणि तो किसनलाल मालक आहे त्याच्या रानामध्ये एका महिलेसाठी काम आहे, बघ तू येत असेल तर आपण तिथं गवत काढलं तर आपल्याला चांगला पगार मिळेल, तुलाही पगार मिळेल.
त्यावेळेला ही दीपा विचार करते की तसंही माझी नोकरी सुटली कंपनीमधून आणि आता बहिणीच्या शाळेच्या खर्चासाठी तर मला काम करावंच लागेल. ही दीपा तिच्या बापाला आत्मारामला म्हणते की ठीक आहे चालेल, मी उद्या येते कामाला. ज्यावेळेला असं म्हणते त्यावेळेला हा आत्माराम खुश होतो. त्याला आता लक्षात येते की आपल्याकडे पैसा येणार आहे आता, कारण दोघं दोघं काम केलं तर जास्त पैसा येईल. आता हा दीपाला घेऊन त्या रानामध्ये पोहोचतो. तिच्या बहिणी ती गेलेल्या होत्या शाळेला. 10 फेब्रुवारी 2025चा तो दिवस होता. या दिवशी ही दीपा या किसनलालच्या रानामध्ये पोहोचते. ज्यावेळेला किसनलाल बघतो की अरे बापरे, ही आत्मारामची पोरगी तर एकदम हुरकी परीच आहे, एकदम दिसायला सुंदर आहे. अशी तर पोरगी मी कधी बघितलीच नाही. काहीही करून हिला आपल्याला हासिल करावंच लागेल, हिच्यासोबत वेळ घालवावाच लागेल असा विचार करतच होता. तेवढ्यातच हा आत्माराम त्या मालकापाशी येऊन म्हणतो की मालक, मला थोडं पैसे पाहिजेत, मी जरा गावातनं जाऊन आलो. किसनलालला आलं लक्षात याला काय करायचं आहे. तो म्हणला की कशाला तू दारूसाठी पैसे मागतोय ना, एक काम कर ना, हे घे 500 रुपये आणि दारूच्या बाटल्या घेऊन ये, आपण दोघंच इथं बसून पिऊ. ज्यावेळेला किसनलाल असं म्हणतो त्यावेळेला आत्माराम खुश होतो. आत्माराम 500 रुपये घेतो आणि चालायला लागतो. गावात पोहोचण्यासाठी त्याला 1 तास लागणार होता. दूरवरती होतं आणि तिथून यायचं होतं त्याला माघारी. 1-1.5 तास जाणार होता. दुसरीकडे त्याची पोरगी दीपा एकटीच रानामध्ये काम करत होती. त्यावेळेला या किसनलालची नियत खराब होते. किसनलाल त्याच्या रूममध्ये जातो, एक इळा काढतो. इळा काढून त्या दीपापाशी पोहोचतो. दीपापाशी पोहोचल्यानंतर तिची जी केस आहेत ती नयनी घातलेली त्याला धरतो. तिच्या गळ्यावरती इळा ठेवतो आणि म्हणतो की थोडी जर हल्ली तर तुझं नरडं इकडं संपवून टाकीन, काढून टाकीन बाजूला. दीपाला काय समजायचे आत हा तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. तिच्या अंगावरची ओढणी काढून तिचा हातपाय बेडला बांधतो आणि तिच्या तोंडामध्ये एक बोळा टाकून तिच्यासोबत ते वाईट काम करू लागतो. दीपा त्याला नकार देत होती, करू नको, असं करू नको, पण हा काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या किसनलालने तिच्यासोबत तोपर्यंत काम केलं जोपर्यंत याचं पाणी निघलं नाही, मन शांत झालं नाही. अर्ध्या तासानंतर याचं मन शांत झालं. त्यावेळेला त्याने त्याच्या हातात 1000 रुपये ठेवले आणि म्हटला की हे बघ, पैसे घे आणि कोणाला जर सांगितलं तर मी तुला संपवेन आणि तुझ्या ज्या लहान बहिणी आहेत त्यांना पण संपवेन. तसाही तुझा बाप नशेड आहे, काहीच करू शकणार नाही. आता ही दीपा उठते तिथून आणि तिच्या कामाला लागते. त्यावेळेला काही वेळानंतर तिचा बाप येतो त्या ठिकाणी आणि तो दारू घेऊन आलेला होता. किसनलाल आणि हा आत्माराम दारू पीत बसतात. पॅग मागं पॅग, पॅग मागं पॅग लावतात. या आत्मारामला एवढी नशा होते गहिरी की तो त्या ठिकाणी झोपतो. ही दीपा दुसरीकडे काम करत होती. सायंकाळचे 5 वाजल्यावर या आत्मारामला थोडीफार जाग आली. दीपाने त्याला उचललं, घरी घेऊन गेली. सांगावं बापाला तर त्या किसनलालने धमकी दिली की कोणाला सांगितलं तर तुझ्या बहिणींना संपवीन. त्यामुळे तिला शांत बसण्याशिवाय काही पर्याय नव्हता. या भयंकर घटनेनंतर दीपा त्या किसनलालच्या रानामध्ये जायचं सोडून देते, पण हा जो आत्माराम होता तो जातच होता. ज्या वेळेला आत्माराम त्या ठिकाणी जायचा त्यावेळेला त्याला दारू पाजायचा हा किसनलाल. त्यामुळे या दोघांची मैत्री चांगली जमली होती. दुसरीकडे हा किसनलाल त्याला म्हणतो की अरे उद्या तर भरपूर काम आहे, तू तुझ्या पोरीला घेऊन ये, काम चांगलं केलं तर तुला 500 रुपये देईल. ज्यावेळेला तो 500 रुपयाची गोष्ट ऐकतो त्यावेळेला त्याला होकार देतो आणि घरी पोहोचतो. म्हणतो की दीपा, उद्या आपल्याला त्या किसनलालच्या रानात जायचं आहे, पटकन उरक, कारण आपल्याला उद्या 500 रुपये रोजगार भेटणार आहे. ही दीपा त्याला नकार देते, म्हणते मी येणार नाही, माझी तब्येत खराब आहे. आता काय करायचं, 500 रुपये तर मिळणार नाहीत जर दीपा नाही आली तर. त्यावेळेला तो तिच्या छोट्या पोरीला मंजूला म्हणतो की तू उरक, उद्या कामाला जायचं, शाळेला जाऊ नको. मंजू तो सुरुवातीला तर म्हणते की असं नाही करणार, माझी शाळा बुडते, सर कावतील. पण हा आत्माराम काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त 500 रुपये दिसत होते. तो तिला धमकी देतो की तू नाही आली तर तुझी शाळा बंद करेन. आता ह्या मंजूला ऐकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मंजू त्याला होकार देते आणि दुसऱ्या दिवशी 6-7 वाजता जायला निघते. त्यावेळेला ही दीपा तिला म्हणते नको जाऊ. हिच्या मनामध्ये माहिती होतं हिला की हिच्यासोबत काहीतरी वाईट काम होईल. त्यामुळे ही दीपा तिला थांबवत होती, पण आता हा आत्माराम काय थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तिच्या पोरीला घेऊन या किसनलालच्या रानात पोहोचतो. किसनलाल बघतो तर हिची तर या आत्मारामची तर दुसरी पोरगी हिच्यापेक्षाही सुंदर आहे. काहीही करून हिला आपल्याला मिळवावंच लागेल असा विचार करतो. पण काही वेळानंतर त्याचा त्या ठिकाणी एक मित्र येतो. या किसनलालचा एकदम जुना मित्र, वर्गमित्र रमेश त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या दोघांमध्ये चर्चा होते थोडी वेळ. तो सांगतो की असं असं केलं होतं मी. हा म्हणतो की रमेश त्याला, अरे हे चुकीचं आहे तुझं, तुझ्या कामगाराच्या पोरीसोबत असं केलं, तू वाईट केलं.
असं नको करायला पाहिजे होतं. हा रमेश तर म्हणत होता असं, पण ज्यावेळेला हा दारू पिणार होता त्यावेळेला हा त्याच्यापेक्षा भयंकर कांड करणार होता. ज्यावेळेला किसनलाल असं ऐकतो त्यावेळेला हसू लागतो आणि म्हणतो की मग लई दिवसातनं भेटला मित्रा, काय मैफिल जमवायची का नाही. किसनलाल ज्यावेळेला असं म्हणतो त्यावेळेला हा रमेश म्हणतो की ठीक आहे, मागव बाटल्या, आज इथंच बसून मैफिल रंगवू. त्यावेळेला हा किसनलाल खिशातून 1000 रुपये काढतो आणि त्यावेळेला हा किसनलाल खिशातून 1000 रुपये काढतो, आत्मारामला हाक मारतो आणि आत्मारामला म्हणतो की बाटल्या घेऊन ये. यावेळेला जरा जास्त आण. आत्माराम तिथून गावाकडे निघायला लागतो. गावात पोहोचून 2-4 बाटल्या घेऊन येतो. आता त्या ठिकाणी बसून हे किसनलाल आणि रमेश दारू पितच होते. त्यावेळेला या किसनलालच्या मनात काय आलं काय माहिती. किसनलाल आत्मारामला म्हणतो की ये बस तू बी दारू पी. आता हे तिघं त्या ठिकाणी बसून दारू पितात. किसनलाल चलाख होता. किसनलाल आत्मारामला फुल टल्ली करायच्या नादात होता. हा एक घोट पेला तर त्याला 1 ग्लास द्यायचा. म्हणजे एवढी त्याला एवढी चढवली की हा आत्माराम त्या ठिकाणीच पडला. दुसरीकडे या रमेशला पण चांगलीच चढली होती. आता याच्याही मनामध्ये इच्छा झाली की असं काहीतरी आपण करावं. त्यावेळेला हा त्या किसनलालला म्हणू लागतो, बघ आज काय नियोजन होतंय का. हा घराच्या बाहेर बघतो तर दुसरीकडे ती मंजू, जी की आत्मारामची पोरगी होती, ती गवत काढत होती. त्यांच्या मनामध्ये वाईट इच्छा होते आणि तिला ओढून घेऊन येतात रूममध्ये. तिच्या गळ्यावरती चाकू ठेवतात आणि तिच्यासोबत हे दोघं बारीबारीनं वाईट काम करतात. ही मंजू ओरडत होती. लहानच होती, 12वी-13वीची पोरगी. ती काहीच सहन करणार. त्यांनी तिच्यासोबत एवढं अत्याचार केलं. ती रडत होती अक्षरशः. तिचं रक्त निघत होतं पण ते काही शांत राहीना. त्यांचं ज्या वेळेला मन भरलं त्यावेळेला तिलाच धमकी देऊ लागली, हो तुझा बाप इथं पडला आहे. कोणाला सांगितलं तरी इथंच त्याचा गळा बाजूला काढेन, तुझाही काढेन. त्यावेळेला ती घाबरली आणि सायंकाळ होण्याची वाट बघू लागली. सायंकाळचे 6-7 वाजता आत्माराम नशेमधून उठला. ही आत्मारामला घेऊन घरी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर तिची जी बहीण आहे दीपा, तिच्यापाशी जाऊन रडू लागली. हिच्या लक्षात आलं की असं काहीतरी घडलंय. त्यामुळे ही आता तिच्या बाप नशेतून उठण्याची वाट बघू लागली आणि त्याला सांगू लागली की असं असं घडलंय. या आत्मारामला राग आला. आत्माराम म्हणला की थांब, आत्ताच मी ह्याच्यापाशी जाऊन त्याला जाब विचारतो. तो घरातून बाहेर पडतो. किसनलालपाशी पोहोचतो. किसनलालला म्हणतो की हे तू काय केलं, तू माझ्या पोरींसोबत वाईट केले. हे बघ, तू का असं केलं मला सांग, मी तुझी पोलिसांमध्ये कंप्लेंट करणार आहे. तू एकदम चुकीचं केलं आहे. त्यावेळेला किसनलाल हातामध्ये सिगरेट घेऊन ओढत बसलेला होता ITमध्ये. ज्यावेळेला तो असं ऐकतो त्यावेळेला त्याच्या हातातून सिगरेट सुटते. त्याचा हातपाय लटलट कापायला लागते. कारण त्याला माहिती होतं त्याच्यावरती चांगलाच केस होणार होता. कारण जरा ते थोडं कमीचं होतं. त्यामुळे तो भिवू लागला होता. त्यावेळेला तो त्या आत्मारामला घेतो, म्हणतो हो बघ, आता जे झालं ते झालं, चुकीचं होतं पण झालं. तू इकडे ये. रूममध्ये घेऊन जातो. लॉकरपाशी गेल्यानंतर चावी घेतो, लॉकर उघडतो. 25 लाख होतं लॉकरमध्ये. म्हणतो की ह्यातलं तुला जेवढं घ्यायचे तेवढं घे, पण कोणाला सांगू नको. आता ते झाला तो झाला विषय. हा आत्माराम ते खिशामध्ये जेवढं बसते तेवढं बसतेत काढले त्याने 7-8 लाख रुपये आणि घराकडे निघाला. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या पोरी विचारू लागतात की काय झालं, पोलिसांमध्ये तक्रार केली का नाही. त्यावेळेला हा आत्माराम म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये या किसनलालची काहीच चूक नाही. त्याच्याकडून दारूच्या नशेत झालं. जाऊ द्या, विषय सोडून. त्याने आपल्याला 7-8 लाख रुपये दिले, तुमच्या लग्नासाठी पुढे कामी येतील. काही ना काही याचा फायदा होईल, आपलं आयुष्य बदलून जाईल. आता या पोरी खूप चिडलेले होते. याही विचार करू लागतात की यामध्ये या किसनलालची काय चूक नाही. सगळ्यात मोठी चूक आहे आपल्या बापाची. दारू पितो तो पितो आणि आपलं काळजी घेत नाही. 3-3 काढून ठेवलेत पण काळजी घ्यायचं कसलंच त्याचं चिंता नाही. त्यामुळे या पोरी आता या आत्मारामवरती चिडून होत्या. आत्मारामचाच गेम वाजवणार होत्या पुढे चालून. काही वेळ गेल्यानंतर हा आत्माराम गावामध्ये जातो. पैसे आलेले होते. दारूची बाटली आणतो आणि घरी बसून दारू पिऊ लागतो. एकामागे एक पेक लावत होता. तेवढ्यातच या पोरींचा प्लॅन बनतो. दीपा हातामध्ये चाकू घेते आणि ही मंजू कुऱ्हाड घेते. दुसरी पोरगी गीता हातामध्ये काठी घेते. बाप दारू पित बसलेला होता. त्या ठिकाणी पोहोचतात. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक जण पाय धरतं, दुसरं जण त्याचं मुंडकं आणि ही गीता त्याच्या डोक्यावरती कुऱ्हाड मारते. त्यावेळेला तो त्या ठिकाणी तडपू लागतो. मंजू त्याच्या नरड्यावरती कुऱ्हाड मारते. असं करून त्या ठिकाणी त्याला संपवलं. या पोरींचा राग इथंच संपला नाही. या पोरींनी याचं मुंडकं काढलं, हातात घेऊन पोलीस स्टेशनपाशी पोहोचले. जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले SP अभिजित साहेब हे सगळं दृश्य बघून हादरले. पूर्ण पोलीस स्टेशन हैराण झालं. इकडं तिकडं धावपळ चालू झाली. काय झालं, काय विषय झाला. 3 पोरी हातात एक मुंडकं घेऊन आलेले आहेत. ज्यावेळेला या पोरींना शांत केलं, पाणी दिलं, एका लेडीज कॉन्स्टेबलने विचारलं की काय विषय आहे.
त्यावेळेला पूर्ण घडलेली घटना सांगितली. हा आमचाच बाप आहे आणि याने असं झालं तरी आमच्यावरती असं झालं तरी याने काहीच केलं नाही. पैसे घेऊन आला आणि पुढे चालून ते दोघं आमच्यावरती अजून काहीतरी अत्याचार करतील म्हणून आम्ही यालाच संपवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे. ज्यावेळेला पोलीस हे ऐकतात, पोरींना ताब्यात घेतात, यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल. पण ते जे होते रमेश आणि किसनलाल त्यांनाही ताब्यात घेतलं जातं. आता तेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढे चालून पोरींवरती जी कारवाई होईलच. मला सांगा, या पोरींनी स्वतःहून जो कायदा हातात घेतला ते बरोबर आहे का चुकीचा आहे? असा कोणीही कायदा जर हातात घेत राहिलं तर मग काहीच अर्थ राहिला या कायद्याला. पूर्ण देशामध्ये अराजकता माजेल. पण दुसरीकडे विचार करायला गेलं तर त्यांच्यासोबत वाईट झालं होतं. त्यांचा कोणी वाली नव्हता, त्यांचं ऐकणारं कोणी नव्हतं. हे जर केलं नसतं तर ते किसनलाल आणि रमेश त्यांना अटक पण झाली नसती आणि त्यांनी त्यांच्या बापाला जी शिक्षा दिली ती तुमच्या मते योग्य आहे का अयोग्य? मला कमेंट करून नक्कीच सांगा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये किती जाहिराती लागल्या याचीही कमेंट करून माझ्यापाशी नोंद करा.